कर्मचारी आहे संजय गांधी सावनबाग योजना कारण आता तुम्ही 2 मिनिटं देऊ शकाल की नाही तर थांबतो अध्यक्ष मला 2-3 मिनिटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आलं आता म्हणाले ऑनलाईन करावं करा ना केलंच पाहिजे पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आता अध्यक्ष महाराज 88,655 पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त 56,000 सक्सेस झाले कोणासाठी ही योजना निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे अजून 56,422 लोकांची नाही ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम 1 पैसा दोगे 10 लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजवल्यामुळे माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमची अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये 538 कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक अध्यक्ष महोदय दिव्यांग कल्याणला 1526 कोटी रुपये दिले काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या सवलती असतील या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय 1,500 वरून 3,000 पर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना आता हे एक महत्त्वाची बातमी आहे कारण जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत अजूनही पैसे जमा झाले नाहीत। आपण पाहू शकता आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये GR बद्दल संपूर्ण माहिती सांगितली होती। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतन खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 करिता अनुदानाचे वाटप। आता हा GR सुद्धा येऊन 5 मार्च 2025 म्हणजे जवळजवळ 10 दिवस उलटून गेलेले आहेत तरीही जे निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे जमा झाले नाहीत। तर खूप जणांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत। आता याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत कारण अर्थसंकल्पात सुद्धा अजितदादा पवारांनी माहिती सांगितली होती की ते पैसे वाटप होणार आहे किंवा अनुदानाचे वाटप झालेले आहे किती बजेट दिलेलं आहे पण अजूनही जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत कोणतेही पैसे मिळाले नाही त्यामुळे ते खूप नाराज आहेत। तरी ते बरेच जणांनी कमेंट केलेले आहेत 3 महिने पैसे भेटले नाहीत निराधार आहेत तरी सुद्धा भेटले नाहीत लाडक्या बहिणींचे पैसे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटत आहे पण जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना पैसे मिळत नाही व हे पैसे वाढवून 3,000 रुपये पगार महिन्याला करा। एकाने कमेंट केलेली आहे जानेवारी ते मार्च या महिन्यातील पेन्शन द्या आणि त्यानंतर मला फेब्रुवारी महिन्याचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले नाहीत असे बरेचसे कमेंट आहे जे तुम्ही पाहू शकता की डिसेंबर फेब्रुवारीचे पैसे कधी येणार। आता इथे हे सुद्धा सांगितलेले आहे की DBT द्वारा म्हणजे ऑनलाईन तुम्हाला पैसे ट्रान्सफर होणार आहे हे सुद्धा खूप चांगली आहे की तुम्हाला ऑनलाईन आता मध्ये कोणीच तुमचे पैसे घेऊ शकत नाही तुमच्यापर्यंत डायरेक्टली पैसे येणार आहे त्यासाठी DBT सुद्धा करून घ्या अशी माहिती समोर आली होती व त्याचा सुद्धा GR आला होता पण इथे अजूनही जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाहीत। आता अर्थसंकल्पामध्ये हे चर्चा सुरू आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना कमीत कमी 3,000 रुपये तरी मिळाले पाहिजेत। इथे 4 महिने अनुदान नाही किंवा संजय गांधी जी योजना आहे त्याचे पैसे कधी मिळणार असे सवाल उठत आहे। तर आता इथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अजितदादांनी असं सांगितलं होतं की अनुदानाचे वाटप झालेले आहे पैसे मिळत आहे GR सुद्धा काढले आहेत पण अजूनही इथे प्रश्न आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे कधी मिळणार आहे। इथे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 9,65,80,00,000 फक्त हे पैसे देण्यात आलेले आहे मंजूर करण्यात आलेले आहे त्यासाठी तुम्हाला DBT करायचं आहे हे वारंवार सांगण्यात आले असून सुद्धा जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत कोणतेही पैसे मिळाले नाही। सविस्तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि काही तुम्हाला अडचण असेल प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि
आणि कोणाकोणाला पैसे मिळाले आहेत, हे जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये कोणाला कोणाला पैसे मिळाले आहेत त्यांनी सुद्धा सांगावं, कोणाला नाही मिळाले त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊयात. विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साधने विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सन 2025-26 या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 25,581 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाला 21,495 कोटी रुपये, इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला 4,368 कोटी रुपये, दिव्यांग कल्याण विभागाला 1,526 कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला 812 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. असंघटित कामगार कल्याण आभासी महामंडळाकडून 1,75,00,000 असंघटित कामगार आणि शेतमजुरांच्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा विचाराधीन आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं. लेख लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. 2025-26 साठी या योजनेच्या करता 50,55,00,000 रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे. सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. नवी मुंबईत उल्वे तर ती निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना आश्वासन दिले होते की 1,500 रुपयांचे 2,100 रुपये केले जातील. पण इथे बजेटमध्ये कोणतेही वाढ न केल्यामुळे जे लाभार्थी आहेत, जे निराधार बांधव आहे त्यांना कोणतेही वाढ न केल्यामुळे अतिशय दुःख झालेलं आहे. व इथे विधानसभा निवडणुकीच्या काळात सगळे निराधार बांधवांना इथे 2,100 रुपये वाढ केले जाणार अशी सुद्धा माहिती आली होती. पण इथे कोणतेच आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे महायुती सरकारने आपले शब्द फिरवले का असे दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना बजेटकडून खूप मोठे अपेक्षा होते, पण यामध्ये कोणतीही अपेक्षा पूर्ण झाले नाही. महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या